राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रकाश जी लोढ़े साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत भाऊ जगताप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत जगताप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत जगताप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज रोजी मालेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून माननीय नामदार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात व प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशान्वये रिपब्लिकन पार्टीने इथे आज अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे। परवाच्या दिवशीच हे निवेदन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांना सुद्धा रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांनी दिले आहे। या निवेदनात विशेषतः ज्या मागण्या आहेत त्यामध्ये जात पडताळणी, महात्मा फुले विकास महामंडळ, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, संत रोहिदास विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, शबरी विकास महामंडळ या सर्व महामंडळांसाठी मालेगाव तालुक्यातून जे लोकांचे हाल होतात आणि नाशिक येथे त्यांना वेळोवेळी कागदपत्र सादर करण्यासाठी जावं लागतं। शालेय शिक्षणाच्यासाठी जो जात पडताळणीचा मूळ जो अडचणीचा मुद्दा आहे की त्या पालकांना वेळोवेळी चक्रा मारावं लागतात, कारण तिथे एक किंवा दोनच खिडक्या आहेत आणि तेथे संपूर्ण जिल्ह्यातील लोक असतात। त्यामुळे तिथली सगळ्या लोकांना जर एखाद्या कागदाची त्यांनी अडचण दाखवली तर पुन्हा मालेगाववरून पुन्हा नाशिकला हेलपाटा मारणं हे अत्यंत खर्चिक आहे। आणि या सर्व योजनेसाठी शासनाने इथे मालेगाव तहसीलदार कचेरीमध्ये यांचा एक दिवसाचा कॅम्प ठेवावा। त्या कॅम्पमध्ये या लोकांना त्यांच्या कागदपत्र सादर करता येतील आणि ते कागदपत्र जर काय त्यामध्ये काही क्युरी असतील तर त्यांचे कागदपत्र देता येतील। इथे जात पडताळणी व इतर जे काही गोष्टी असतील त्यांचे वाटप होईल। ह्या सर्व गोष्टींसाठी माननीय नामदार दादाजी भुसे साहेब व जिल्हाधिकारी यांना साकडे घालण्यात आलं आहे व प्रशासनाकडे ही त्वरित ही मागणी करण्यात आलेली आहे की मालेगावातील लोकसंख्येचा विचार करता व शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांचा व लोकांचा विचार करता ग्रामीण भाग असल्याने त्यांना ज्या अडचणी येतात या सर्व गोष्टींनुसार त्वरित याच्यावर कारवाई करावी व तहसीलदार कचेरीमध्ये या सर्व योजनांसाठी एक दिवस कॅम्प घेण्यात यावा ही अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आलेली आहे। जय भीम। 3 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या बहुतेक महामंडळांचे प्रतिनिधी हे मालेगावी यावेत व जात पडताळणीचा कमीत कमी 1 दिवसाचा महिन्यातून दौरा मालेगावात असावा या कारणासाठी रिपब्लिकन पार्टीने हे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन सादर केलं आहे। लवकरात लवकर या मागणीचा विचार व्हावा व मालेगाव तालुक्यातील जनतेची गैरसोय दूर व्हावी ही विनंती रिपब्लिकन पार्टीकडून शासनाला करण्यात आली आहे। शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन संबंधित नागरिकांचा हेलपाटा रद्द व्हावा अशी आम्ही मागणी करत आहोत। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव हा तालुका भौगोलिक दृष्टिकोनातून फार मोठा आहे आणि त्या माध्यमातून जनतेसाठी जी अडचण येते, उदाहरणार्थ समाज कल्याणमध्ये जाताना जात पडताळणी करत असताना येथील तालुक्यातील लोक जात असतात, त्यासाठी काही जर यदाकदापि काही क्युरी निघाली तर पुन्हा त्यांना त्या ठिकाणी दिवसभर थांबावे लागतं। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमची ही मागणी आहे शासनाकडे की कमीत कमी आठवड्यातून हे जे अधिकारी आहेत मालेगावी 2 ते 3 दिवस यावेत आठवड्यातून, अशी ही मागणीसाठी आम्ही या ठिकाणी अप्पर साहेबांना निवेदन दिलेलं आहे।
शासन याकडे बारकाईने लक्ष केंद्रित करेल अशी आम्हाला आशा आहे. जय भीम.